नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या माझं शेत माझं धन या चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जून महिन्यात मिरची लागवडीचं संपूर्ण नियोजन। जमीन निवड, योग्य व्हरायटी, रोपांची निवड, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, मिरची पिकासाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते। जमिनीचा सामू म्हणजेच पीएच 6 ते 7.5 दरम्यान असावा। पाण्याचा अडथळा होणारी जमीन टाळावी। पहिली खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात। एकरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे। त्यानंतर बेड तयार करून ठिबक सिंचन बसवावे। जून महिन्यात लागवडीसाठी काही लोकप्रिय आणि उत्पादनक्षम जाती पुढील प्रमाणे आहेत। हिरव्या मिरचीसाठी बाजारातील मागणी सतत असते, तर लाल मिरची सुकवून विकल्यास दीर्घकालीन फायदा मिळतो। रोपे निवडताना 30 ते 35 दिवसाची हिरवीगार आणि रोगमुक्त रोपे घ्यावीत। रोपांची उंची साधारण 4 ते 6 इंच असावी। 30 ते 35 दिवसांची रोपे। मिरची लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर 4 फूट आणि 2 रोपांतील अंतर 1.5 ते 2 फूट ठेवावे। लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे। पावसाळ्यात पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी। ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पादन वाढते। एकरी बेसल डोस म्हणून डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश द्यावे। त्यानंतर ठिबकद्वारे विरघळणारी खते टप्प्याटप्प्याने द्यावीत। मिरची पिकावर थ्रिप्स, मावा आणि फळ पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो। वेळेवर फवारणी केल्यास नुकसान टाळता येते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हिरवी मिरची फायदेशीर की लाल मिरची? हिरवी मिरचीमध्ये रोजचा मिळतो, पण बाजारभावात चढउतार असतात, तर लाल मिरची सुकून विकल्यास जास्त दर मिळण्याची शक्यता असते। आता पाहूया एकरी अंदाजे खर्च आणि उत्पन्न। एकरी खर्च: जमीन तयारी 8,000, रोपे 12 हात, ठिबक 18 रुवा, खते व औषधे 15,000। संभाव्य उत्पन्न: हिरवी मिरची बाग 1.5 ते 2 लाख, लाल मिरची 2 ते 3 लाख रुपये। योग्य नियोजन आणि बाजारभाव मिळाल्यास मिरची शेतीतून चांगला नफा मिळू शकतो। तर मित्रांनो, कसं वाटलं मिरची पिकाची माहिती? कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा व आपली शेती व्यवसाय म्हणून करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन शेतीविषयक माहितीसह। धन्यवाद।